नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाची एक नवीन योजना आज आपण पाहणार आहोत, जी की खास परत एकदा महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर महिलांना पण त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 1,00,000 रुपये ते 25 लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान ते उपलब्ध करून देत आहे. तर महिला स्टार्टअप योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव इथे असणार आहे. तर या योजनेबद्दलची A to Z माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं महिला ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकतात. महिला स्टार्टअप योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतील, अटी शर्ती काय असतील, अशा प्रकारची A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जेणेकरून प्रत्येक महिला त्यांचं स्वप्न साकार करू शकतील, त्यांचा एक नवीन व्यवसाय ते सुरू करू शकतील. चला तर जाणून घेऊया महिला स्टार्टअप योजना या योजनेची संपूर्ण माहिती. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलचा ऑफिशियल जी आर पण आलेला आहे. 9 जुलै 2024 ऑफिशियल जी आर आहे. तर महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही महत्त्वपूर्ण योजना राबविण्यास इथे महाराष्ट्र सरकारने मान्यता इथे दिलेली आहे. तर ही योजना कशा प्रकारे आहे? महिला नेतृत्वातील स्टार्टअपला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना समोर जावे लागत असते असे दिसून आले आहे. तर या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जिकिरीचे ठरते. महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करिता देखील सहाय्य करणे आवश्यक असणार आहे. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास महाराष्ट्र सरकारने आता मान्यता दिलेली आहे. तर या योजनेसाठी काय आवश्यक उद्दिष्ट आहेत, म्हणजेच या योजनेअंतर्गत काय उद्दिष्ट दिलेले आहेत, स्वरूप दिलेले आहेत, या अंतर्गत महिला इथे अर्ज करू शकतात. तर काय आहे उद्दिष्टे? तर महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे, महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे, या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1,00,000 रुपये ते 25 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यास प्राधान्य इथे करण्यात आलेलं आहे. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने महिला स्टार्टअप योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर या योजनेची काय पात्रता दिलेली आहे, म्हणजेच या पात्रतेअंतर्गत महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर पात्रता काय आहे? उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकारनुसार मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स या योजनेसाठी अर्ज इथे करू शकतात. सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटीच्या आतमध्ये असली पाहिजे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेच्या राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर या संपूर्ण गोष्टींची पात्रता इथे दिलेली आहे. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यानंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे आता नेमकं या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, लाभार्थ्याची निवड प्रक्रिया काय आहे, ही पण खूप सोपी इथे दिलेली आहे. सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ते जायचं. ही काय दिलेली वेबसाईट आहे, या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं. या वेबसाईटवरच या योजनेसाठी महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे तुम्हाला करायचा आहे.
निशुल्क अर्ज प्रक्रिया इथे असणार आहे, म्हणजे यासाठी कोणत्या प्रकारची फीस तुमच्याकडून ते आकारली जाणार नाही. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, मान्यता प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे. याच वेबसाईटवर तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. या वेबसाईटवर संपूर्ण माहिती तशी दिलेली आहे. कशा प्रकारे योजना आहे, काय आहे. इथे अप्लाय नाव यावर तुम्हाला क्लिक करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करत असताना जर मित्रांनो तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. यामध्ये एकूण 41 असे पॉईंट दिलेले ते तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे. तर यामध्ये काय काय आहे, यामध्ये तुमचं संपूर्ण स्टार्टअपचं नेम, फाउंडर नेम म्हणजेच तुमचं नाव, इथे तुमच्या स्टार्टअप म्हणजेच तुमच्या कंपनीचं नाव, इथे फाउंडर मेल आय डी, इथे तुमची कंपनीची मेल आय डी किंवा तुमची पर्सनल मेल आय डी, फाउंडर फोन नंबर, तुमची मोबाईल नंबर, लिंक्डइन प्रोफाईल असेल तर तिची प्रोफाईल, आणि ती प्रोफाईल रिक्वायर आहे कारण की जे काही रजिस्टारमध्ये माहिती आहे ती तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायची आहे. इज देअर अ फिमेल फाउंडर, को फाउंडर, जर जे काही फाउंडर आहेत, को फाउंडर आहेत ते महिला आहेत का, तर इथे तुम्हाला येस क्लिक करायचं आहे कारण की या योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ इथे भेटणार आहे. नेम ऑफ स्टार्टअप पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथे तुम्हाला तुमचा स्टार्टअप पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचं नाव, विक कम्युनिकेशन तुम्हाला ते एंटर करायचं आहे. ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमचं एंटर करायचं आहे. फोन नंबर, व्हॉट्सअप नंबर, टीम साईज म्हणजे किती व्यक्ती तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या काम करतायत. इथे तुमचं सेक्टर सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय. नंतर इथे तुम्हाला तुमचं टाईप ऑफ कंपनी सिलेक्ट करायची, प्रायव्हेट लिमिटेड आहे, पार्टनरशिप फर्म आहे, जे काय असेल ते. इथे फर्म रजिस्ट्रेशन डेट, केव्हा तुम्ही तुमची कंपनी स्थापन केली त्याची डेट सिलेक्ट करायची. DPIIT नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. कंपनी वेबसाईट आहे ती एंटर करायची आहे. रजिस्टर कंपनी ॲड्रेस एंटर करायचा आहे. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपण ज्या जिल्ह्यातून अर्ज करताय त्या जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्र राज्य, जिल्हा एंटर करायचा. नंतर इथे तुमची सिटी, नंतर डिस्क्रिप्शन अबाउट युअर स्टार्टअप, तुमच्या स्टार्टअपबद्दल थोडीफार माहिती एंटर करायची आहे. डिस्क्राईब द प्रॉब्लेम युअर स्टार्टअप इज ॲड्रेसिंग, जेव्हा तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करत होता तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचे अडथळे आले ते तुम्हाला शॉर्टमध्ये एंटर करायचे आहेत. नंतर प्रोडक्ट्स आहे, सर्व्हिस जे काय असेल तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असाल किंवा सर्व्हिस देत असाल त्याची माहिती, युनिक व्हॅल्यू प्रोपोर्शन, अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. यानंतर तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे, तर डॉक्युमेंटमध्ये अपलोड युअर जनरल पिच डेस्क फाईल, नंतर अपलोड युअर पिच डेस्क स्पेसिफिक फॉर महाराष्ट्र स्टार्टअप वीक, अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट ॲक्युरेट तुम्हाला इथे PDF मध्ये संपूर्ण रिक्वायर अपलोड करायचे आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट आणि नंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून महिला स्टार्टअप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता. याबद्दलची संपूर्ण प्रोसेस या JR मध्ये पण दिलेली आहे. JRची लिंक मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.